नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24. कोठला स्टँड परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस फेकणारा तरबेजला स्थानिक गुन्हे पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अहिल्यानगर दिनांक 17 सप्टेंबर. अहिल्यानगर शहरात गोठला स्टँड परिसरात ईदगाह मैदानासमोर काल दुपारच्या सुमारास गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे अवशेष फेकून देण्यात आल्याची घटना समोर आली होती. यानंतर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी ईदगाह मैदानासमोर रस्ता रोको आंदोलन करून आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती. अनेक वेळा निवेदन देऊनही आणि सरकारने गोवंशीय जनावरांची कत्तल करू नये म्हणून कायदा आणूनही गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याचे प्रकार नेहमीच समोर येत आहेत. त्यामुळे आमदार संग्राम जगताप तसेच श्रीगोंदा तालुक्याचे भाजपचे आमदार विक्रम बाजपुते यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. जवळपास 1 तास चाललेल्या रस्ता रोकोनंतर पोलिसांनी आणि महापालिका आयुक्तांनी आरोपींना अटक करून शहरात सुरू असलेले कत्तलखाने बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेऊन मांस फेकून देणारी मोपेड गाडी शोधून काढली. त्यानंतर ही गाडी झेंडिकेट येथील तरबेज आबिद कुरेशी या तरुणाची असल्याची माहिती समजताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने 2 गोवंशीय बैलांची कत्तल केल्याची कबुली दिली. तसेच उरलेले मांस टाकून देण्यासाठी 2 अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचीही कबुली दिली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी आणि गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक घाटकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शाहिद शेख, पोलीस नाईक भीमराज खरसे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश भवर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश कार्डिले, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाग्यश्री भिटे, पोलीस कॉन्स्टेबल छाया माळी यांनी केली. आलमगीर न्यूज रिपोर्ट, झहीर सय्यद.